दरवर्षी 9 ऑगस्ट हा दिवस संपूर्ण जगभरात जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. त्या दिवसाचा उद्देश म्हणजे जगभरातील आदिवासी समाजाच्या हक्कांचे संरक्षण करणे, त्यांच्या पारंपरिक जीवनशैली, संस्कृती आणि परंपरांचा सन्मान करणे आणि त्यांच्या विकासासाठी जागरूकता निर्माण करणे. 1994 साली संयुक्त राष्ट्र संघाच्या महासभेने हा दिवस जाहीर केला. 9 ऑगस्ट ही तारीख निवडण्याचं कारण म्हणजे 1982 साली संयुक्त राष्ट्र संघाच्या वर्किंग ग्रुप फॉर इंडिजिनियस पॉप्युलेशन्स या गटाची पहिली बैठक या दिवशी झाली होती. या दिवसाची सुरुवात आदिवासी समाजावर होणारे अन्याय, शोषण आणि त्यांच्या जमिनी, पाणी आणि जंगलावरील हक्कावर होणारे अतिक्रमण थांबवण्यासाठी करण्यात आली. आदिवासी म्हणजे त्या प्राचीन जमाती ज्या शेकडो वर्षापासून एका विशिष्ट प्रदेशात राहतात आणि ज्यांची स्वतःची भाषा, परंपरा, श्रद्धा, सण आणि जीवन पद्धती असते. त्यांचं जीवन जंगल, डोंगर, नद्या आणि नैसर्गिक साधन संपत्तीवर अवलंबून असतं. भारतात गोंड, भील, संथाल, कोळी, वारली, मुतवा, तोडा, मानक अशा अनेक आदिवासी जमाती आहेत. या दिवसाचं प्रमुख उद्दिष्ट म्हणजे आदिवासींच्या जमिनी, पाणी आणि जंगलावरील हक्कांचं संरक्षण करणं, त्यांच्या भाषा, कला, गाणी, नृत्य आणि परंपरा जतन करणं, भेदभावाविरुद्ध जागृती करणं आणि त्यांना शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या समान संधी उपलब्ध करून देणं हे आहे. भारतामध्ये हा दिवस झारखंड, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, ओडिसा, छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि ईशान्येकडील राज्यामध्ये मोठ्या प्रमाणावर साजरा होतो. विविध ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक नृत्य, आदिवासी खाद्य महोत्सव, लोककला प्रदर्शन, हक्कासाठी मोर्चे आणि चर्चासत्राचे आयोजन केले जाते. आजही आदिवासी समाज अनेक आव्हानांना सामोरे जात आहे, जसे की जमिनी व जंगलावरील हक्क हिरावले जाणे, शिक्षण व आरोग्याच्या सुविधांचा अभाव, विकास प्रकल्पांमुळे होणारे विस्थापन आणि भाषा व संस्कृती नामशेष होण्याचा धोका. जागतिक आदिवासी दिन आपल्याला आठवण करून देतो की आदिवासी समाज हा फक्त भूतकाळाचा भाग नाही, तर निसर्गाशी एकरूप होऊन जगण्याचा खरा आदर्श आहे. त्याच्या हक्काचं रक्षण आणि त्यांच्या वारसाचा सन्मान करणं हे प्रत्येकाचं कर्तव्य आहे.